रखते उसमें वो चलने का होता नमस्कार मंडळी, मी अभिनेता विश्वनाथ कुलकर्णी नवीन कोरा शर्ट घालून तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय माझ्या कोऱ्या करकरीत व्लॉग मध्ये। आज तारीख आहे 1 एप्रिल, आता वाजतात संध्याकाळचे 7:15 आणि हा एप्रिल फुल वाला व्लॉग नाहीये। बेसिकली आपल्या सर्वांच्याच काही इच्छा असतात, त्या आपल्या पूर्ण करायच्या असतात, त्यासाठी आपली धडपड सुरू असते नेहमीच। सो त्या इच्छा जेव्हा पूर्ण होतात ना, तेव्हा तो आनंद काहीतरी वेगळाच असतो। तसाच काहीसा हा आजचा ब्लॉग असणार आहे, कारण की माझ्या पण काही इच्छा आहेत अभिनेता म्हणून। त्यातली एक छोटीशी इच्छा, छोटंसं स्वप्न माझं आज पूर्ण होत आहे। सो ते काय आहे तुम्हाला हळूहळू ब्लॉग मध्ये कळेलच, पण त्याआधी ब्लॉगच्या सुरुवातीलाच म्हणतोय यावेळेस प्लीज ब्लॉगला लाईक करून घ्या आणि जास्त वेळ न दवडता चला सुरू करूयात आजच्या ब्लॉगला। फायनली आलोय। कुठे आलोय ते तुम्हाला दाखवतो। मजा आहे मजा। हां मंडळी, तुम्हाला कळलंच असेल, आयुष्यातला पहिला विमान प्रवास हे माझं स्वप्न होतं, खूप साऱ्या स्वप्नांमधलं एक स्वप्न। आणि ते आज 1 एप्रिलला एप्रिल फुल आहे, पण माझं फुल झालेलं नाही आहे, मी प्रवास करतोय विमानाने। सो खूप एक्सायटेड आहे। हळूहळू दाखवतो जर्नी कशी होती। मला माहीत नाही कुठे कुठे काय काय शूट असतं, अलाउड असतो कॅमेरा, कुठे नाही, पण फिलिंग कमाल आहे। इथे आलो आहे, आमची तिकीटं दाखवते, ते काउंटरला आलो आहे, ते क्यू असतो, तो काउंटरला येऊन आमची तिकीटं दाखवले आणि प्लस व्हेरिफिकेशन आधारचं म्हणजे आमचं जे आयडेंटिटी कार्ड ते दाखवलं, मी कन्फर्म केलं आहे। सो आता पुढच्या स्टेपला जायचं आहे। आता माहीत नाही काय आहे, विचारत करतो लोकांना, त्यामुळे जेवढं शूट करतात तेवढं करतो, जेवढं आठवत तेवढं। सो स्टे ट्यून। बोर्डिंग पास मिळाला आहे, आता गेट नंबर 9ला जायचं आहे। एक एक स्टेप पुढे जातो आहे। लोक खरंच छान आहेत, म्हणजे सपोर्टिव्ह आहेत, सांगतात सगळे सोबतचे, पण मजा आहे। इथे गेट नंबर 9 220 या 9ला आपल्याला जायचं। चला, चेकिंग होत आहे, ते चेकिंग होत आहे बॅग्स। माझी पण बॅग मला काढायला लागेल, चेकिंग होत आहे, सिक्युरिटी चेकिंग झालं आहे। आता पुढे निघतो आहे। फार पावसाळ्यासारखं होतं बाबा, काय कुठे द्यायचं आहे, काय बेल्ट काढा, मोबाईल काढा, सगळं काढा, चेक होतं आणि मग परत आपल्याला मिळतं। त्यावेळेस मी ॲट अ टाईम मिनी ब्लॉगही करतो आणि मोठा ब्लॉगही करतो, तो मजा आहे। आणि माझ्यासोबत जो ॲक्टर आहे तो खूप घाई करतो आहे, पण चल मजा धावत परत। गर्दी का गर्दी आहे खूप। आता वेटिंग एरियामध्ये 10 वाजता आमचं बोर्डिंग आहे, या तिकीटात लिहिलेलं आहे। मी विचारलं इथल्या पोलिसांना, सो त्यांनी सांगितलं 10 वाजता हे इथे गोल राऊंड केले ना, त्यांनी असं स्पष्ट सांगितलं हे गोल इथे राऊंड केले ते लक्षात ठेवायचं। 22:00 आणि 9 नंबरचं गेट। सो 10 वाजता आता तिथे जाऊन उभं राहायचं। हे खरंच कमाल आहे। विचारत म्हणजे शिक्षण मास्टरिंग कम्प्युटर ॲप्लिकेशन झालं आहे, पण पहिला प्रवास विमानाचा अडाण्यासारखं करून टाकतो, म्हणजे अडाणी आहे का काय असं। आणि हा प्रवास माझ्यासाठी स्पेशल काय हे तुम्हाला मी पुढे सांगेन। आता बोर्डिंगची वाट बघतो, स्टे ट्यून। हे दिसतं, हे इकडे दिसतं ना, हे समोर हे सिक्युरिटी चेक, नंतर हा वेटिंग एरिया आणि हा इथे बोर्डिंग एरिया हा पूर्ण। आणि इथनं बाहेर गेलं की गाड्या आणि मग विमानात बसायचं। मंडळी, तुम्हाला कोण भेटलं आहे एअरपोर्टवर तुम्हाला सांगतो। तुम्ही देव माणूस सिरियल बघितली होती का, झी मराठीवरची देव माणूस? त्यामध्ये एक छान कॅरेक्टर होतं नाम्याचं, तोच नाम्या म्हणजेच निलेश गवारे माझ्यासोबत आता एअरपोर्टला आहे, त्याला भेटतोच। हाय निलेश। हाय, काय कसं वाटतं प्रवास? हो, पहिल्यांदाच करतोय त्यामुळे अजून अनुभवायचं आहे काय कसं असेल। सगळे डोळे जसे विस्फारलेले ते सगळं पाहून खूप असं वाटतं दिवाळी आहे इकडे दिवाळी तरी वाटतंय। कमाल एक्साइटेड आहे। मी पण पहिल्यांदाच प्रवास करतो। बरं आहे, म्हणून आपण दोघं एक बाजूला बसलोय। बरं, मला एक म्हणायचं, तुला विंडो सीट मिळाली मला दे हा प्लीज। थोड्या वेळ मी बसेन, थोड्या वेळ तू बस। याला काम, आपले माणसं आहेत त्यामुळे टेन्शन नाही। सो आपल्या ब्लॉग मध्ये देव माणूस मधला नामे आलाय, म्हणजे भाग्य आपल्या ब्लॉगचं चॅनल। असं काय नाही, तू एकदा सांग ना आमच्या ऑडियन्सला, लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही। अहो, लाईक करा, सबस्क्राईब करा, मग भारी पोरग आहे, बघत राहा तुम्ही, चांगले व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला। चला, आता मी भेटलोय त्याला, पण नंतर कोण अजून मोठा ऍक्टर पण भेटू शकतो। येस। आता वाजता 10
सो आता लवकरच ते अनाऊन्समेंट करतील आणि आता लाईनमध्ये लागायला लागेल. आता ही जी आहे ना बघा, इथे नाव दिसत गोवा, ही गोव्याची फ्लाईट आहे. सो आपण गोव्याला जातो आहे. आपण म्हणजे मी. हां, सो मी गोव्याला जातो आहे. माझी पहिली फ्लाईट ही मुंबई टू गोवा. कमाल. फायनली बोर्डिंग सुरू झालं आहे. क्यू लागला आहे. माझ्यासोबत 3-4 लोक आहेत. 1000% गॅरंटी होती. थोडाच वेळ मॅनेज करून थोड्याच वेळात आपण प्लेनमध्ये असतो. सगळे विमानं दिसतात, 4-5 विमानं आहेत सगळे. मजा आहे. इतक्या जाऊन विमान पहिल्यांदाच बघतो, सो मजा येते खूप. कुठले विमान टेक आता बघा. बोर्डिंग झाली आहे, गाडी आली आहे. एअरपोर्ट दाखवतो एअरपोर्ट. ही गाडी आहे. ही बसमध्ये बसलो आहे. इथनं मला 2 विमानं दिसत आहेत. आयुष्यात पहिल्यांदा इतक्या जवळून विमान बघतोय. फिलिंग खूप छान. आता विमानात चढणार. विमानात मंडळी फायनली विमानात बसलोय आणि अभिनेता म्हणून बसलोय. अभिनेता म्हणून मी पहिल्यांदा माझा विमान प्रवास करतोय. पैसे नव्हते काही आधी विमानाने प्रवास करायचे, तसं नाही. पैसे होते, पण माझी इच्छा होती की मला प्रोडक्शनच्या खर्चाने ॲज अन ॲक्टर म्हणून मला प्रवास करायचा विमानाने, माझा 1 रुपया न खर्च करता. आणि ते स्वप्न आज पूर्ण. कमाल कमाल. हम अपने एथलीट्स कप्तान अनिल और सह कप्तान हिमांशु के साथ 1000 फीट की ऊंचाई पर उड़ान भरेंगे. धन्यवाद. हे फक्त पिक्चर मध्येच ऐकत होतो, आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. टेक ऑफ और लैंडिंग के दौरान अपने उपकरणों को बंद करें और रख दें. Well-being is our top priority and we request you to pay close attention to this demonstration even if you fly frequently. A safety instruction card is available to listen properly for your reference. लाईट बंद झाले. आता आपल्याला बाहेरचं छान दिसतं. टेक ऑफसाठी रेडी आहे. पायलटनी सांगितले टेक ऑफसाठी रेडी. प्रोडक्शनने खायला दिलं होतं. मस्त खाल्लं बिल्लं आणि कान नाही का बंद झाले होते. टेक ऑफ झाले त्यामुळे ऐकूच येत होतं काय. कमाल एक्सपिरियन्स होता टेक ऑफचा. पहिला आयुष्यातलं टेक ऑफ केलं विमानाने प्रवास. खूप छान. आता अनाउन्समेंट होती सीट बेल्ट बांधला. ऑलरेडी सीट बेल्ट बांधलेलं आहे. टेक ऑफला पोटात गोळा होता. आता उतरताना काय होतं माहिती नाही. Cabin crew to for landing. Thank you. माझा चेहरा दिसत नसला तरी खायचा नजर कमाल आहे. फायनली आयुष्यातला पहिला विमान प्रवास झालेला आहे. सुफळ संपूर्ण. आतापर्यंत ब्लॉग बघत असाल तर प्लीज लाईक, डू शेअर, सबस्क्राईब. चलो फायनली मंडळी गोव्याच्या एअरपोर्टवर उतरलो आहे. सो खूप मजा आली आहे. हा प्रवास विमानाचा कमाल होता. वाव.
बघा लाईट चमचम चमचम करतात. काय कमाल एअरपोर्ट आहे गोव्याचं. कमाल. आणि इथलं फ्रॅग्रन्स आहे ना वातावरणातलं AC मधलं, कमाल. सुंदर प्रसन्न वाटतंय. खूप छान. 24 hours later. सो मंडळी, आता परतीचा प्रवास सुरू होतोय थोड्याच वेळात. आता वाजता सकाळचे 10. सकाळी 6:30 वाजता शूट डन झालंय. थोड्या वेळ झोपलो आणि आता निघतोय लगेच, कारण की 1:30 वाजताची आमची फ्लाईट आहे परत मुंबईला जाण्याची. सो स्टे ट्यून. चला आता तुम्हाला परतीचा प्रवास दाखवतो. बाय बाय टू धिस रूम. मस्त रूम होती. उतरलोय गोव्याच्या एअरपोर्टवर मुंबईला जायला. चला परत तीच प्रोसेस. चेकिंग करतोय आणि तिकीट काढतोय, असं सगळं आहे. आलो आहे एअरपोर्टमध्ये. मंडळी चेकिंग झालं आहे, सिक्युरिटी चेकिंग झालं आहे, बोर्डिंग पास मिळाला आहे. सो आता वेटिंग एरियामध्ये थांबलो आहे. आमचं बोर्डिंग आहे 12:25. सो तेव्हा आपल्याला इकडे जायचं G गेटवर, आणि मग आज बसने आली तेव्हा सारखं सगळं. तर आज एवढा फरक आहे. त्या दिवशी रात्र होती आणि आता दिवस आहे. सो निळशार आकाशामध्ये आपण उडणार आहोत थोड्याच वेळात. स्टे ट्यून. मित्रांनो, इथे झोन 1, झोन 2, झोन 3 असतो प्रकार जेव्हा आपण बोर्डिंगला उभं राहतो तेव्हा. आणि त्यामध्ये झोन 1ला आधी सोडतात, मग झोन 2 आणि मग झोन 3. त्यामुळे आता माझं झोन 3 आहे, मला थांबावं लागणार. हे झोन 1 जात आहेत, नंतर झोन 2, नंतर झोन 3. विमान दिसत आहे डबल डेकर एमिरेट्स में 500 लोग. पता ही नहीं कुछ. मेरी ये सेकंड फ्लाइट है. मेरी. ऐसा ही होएगा. शुरुआत में जब मुंबई से गोवा आया समझ में नहीं आया कुछ. तो सो गया था, डरता था ना उसलिए. तेरा कसूर नहीं, सो गया था ऐसा. हाँ उसने तुझे आंखें बंद कर ली थी. ऐसा लगता है भूख पा गया. हाँ, इतनी स्पीड की आदत नहीं रहती ना. ये सब शुरुआत में हर चीज में प्रॉब्लम होता है. शुरुआत में वो लिफ्ट में भी प्रॉब्लम होता है. वो पैर रखते हैं उसमें भी वो चलने का होता है. आजोबा आजी कमाल आहेत, खूप माहिती दिली. हे एलिव्हेटर आहे, इथनं आत जायचं इकडे. बेसिकली झोन 1, झोन 2, झोन 3 काय आहे, ते कशामुळे आधी सोडतात नंतर सोडतात ते तुम्हाला बसल्यावर सांगतो. हे इथे इंडिगोचं दुसरं आहे छोटं विमान. आता मी बसलो ते मोठं आहे जरा. फायनली विमानात बसलो आहे. त्या आजोबाजींनी मला खूप छान सांगितलं झोन 1, झोन 2, झोन 3 काय प्रकार आहे. झोन 1 म्हणजे सगळ्यात शेवटचं, झोन 2 म्हणजे मधलं, आणि झोन 3 म्हणजे सगळ्यात समोर. माझं झोन 3 होतं, मी समोर बसलो आहे विमानाच्या, म्हणजे समोरच्या बाजूला. 3 पार्टमध्ये असतं, सो समोरच्या पार्टमध्ये मी बसलो आहे. आणि हे विमान थोडं मोठं आहे त्यामुळे खूप लोक बसले, खूप मजा आली. आता ॲक्च्युअल ढगात असणार आहे. येताना रात्री प्रवास केला त्यामुळे काही कळलं नाही, पण आता दिवसा जाताना ढग आणि खालचं सगळं असं दिसेल. सो मजा आहे. स्टे ट्यून. Ladies and gentlemen, boys and girls, welcome aboard flight 6E842. Mumbai is 50. नाक और मुंह ढककर सांस लेते रहे. दूसरों की सहायता करने से पहले अपना मास्क सही तरीके से पहने. टेक ऑफला सुरुवात झालेली आहे. मजा आहे. समुद्र बघा, समुद्र. शांत समुद्र.
अशा तऱ्हेने मंडळी माझा पहिला विमान प्रवास झालेला आहे. सो खूप छान वाटलं आहे, खूप अनुभव मिळाले, खूप लोक छान भेटले, सगळ्यांनी मदत केली की काय नक्की कसं असतं काय असतं ते कळण्यामध्ये समजण्यामध्ये. छान वाटलं. आता मी चालतो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2 इथे उतरलो आहे. आता इथनं वॉकिंग करून खाली उतरायचं आणि मग आपल्या घरी जायचं. सो हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज डू लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.